रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. संत कृपेनं काय होतं, भक्ती आणि ज्ञानाचं दर्शन हे पाहूयात आपण आजच्या श्री रामकथेतून. ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. उजवी स्फुरत असे बाहो म्हणजे पुरुषाचं उजवं अंग चमकणं आणि महिलांचं डावं अंग चमकणं ही शुभ लक्षण आहे, शुभ शकुन आहे. अंग चमकलं पाहिजे ब्राह्मण काका. 2 मिनिटाकरता ज्याचं दिवसभर चमकतं असंच करतं ते, त्यांना दवाखान्यात फरक ना चाहिए. 2 मिनट के लिए जिसका आधा घंटे तक फरकता है, समझ लेना भाई वो चमड़े की बीमारी है, लातूर के अस्पताल जाओ. बाम अंग फरकन लगे. सीतामाईच्या सख्या समवेत सीतामाई सुनैना मातेकडे आले. राम लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राकडे आले. विश्वामित्राने आशीर्वाद दिला, सुपर मनोरथ होई तुम्हारे. रात्र संपली रामेश्वरजी. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यावर स्नानादी कर्म आटोपलं आणि राजा जनकाच्या वतीनं शतानंदजी आले. प्रणाम केला. बाबा विश्वामित्र जी, आपके साथ 2 राजकुमार है ना, उनको साथ लेकर महाराज जनक जी ने स्वयर मंडप में बुलाया है. खड़े हो गए. महाराज विश्वामित्र जी बोले, चलो राम, चलो लखन, हम देखते हैं आज विजय किसकी होने वाली. लखन जी सामने आकर के बोला, मैं यहां जवाब दूं क्या बाबा? क्या विजय किसकी होने वाली? बोल. जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है महाराज, दुनिया में विजय उसी की होने वाली है. आणि विश्वामित्रा समवेत राम लक्ष्मण शतानंदजी सगळे सुवेर मंडपाच्या महाद्वारात आल्याबरोबर सगळ्यांना कळालं, गर्दी सुरू झाली. सीताबाई सखीला म्हणाली, 10,000 राजा मिळून जर धनुष्य उचलला, मी कोणाला माळ घालू का 10,000ला? सखी विद्वान होती, समझती क्यों नहीं जान की 10,000 का मतलब क्या होता है? क्या होता है? 1 के ऊपर 4 शून्य. ब्राह्मण काका 10,000 कशाला म्हणतात? 1वर 0 10, पुन्हा 0 100, पुन्हा 0 1000, पुन्हा 0 10,000, 1वर 4 शून्य आणि 1 पुसून काढला म्हणजे सगळे शून्य. मग ते सांगते नसी, ते स्टेजवर बसला का नाही अयोध्येचा राम, तो 1चा आकडा आणि बाकीचे 0 जा 10,000 का मतलब. भूपत हत दसई कई बार लगे उठावन करईन तारा लगईन तम सरातन कैसे कामी बचन सती मन जैसे. उतरल्या चेहऱ्या सगळे राजे. शांतता पसरली, कोणी उठत नाही. राजे जनक उठले. देव देव में से खंड खंड में से राजा महाराजा हमारे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो. देख लिया मैंने आपकी ताकत को. उठाना तो क्या, तिल के दाने के समान धनुष को हिल नहीं पाए. कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर. वादा मत करो कि मैं क्षत्रिय हूं. धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है. रागात बोलले अण्णा, पण तत्वाला धरून आहे. जनक जी म्हणाले, धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है, क्योंकि जो उठाने वाला बैठा है उसी ने ब्रह्मा को पैदा किया है. राम विष्णूचा अवतार आहे. विष्णूच्या नाभीतून कमळातून ब्रह्मदेव. आस छोड़ के अपने अपने घर चले जाओ. तरी कोणी उठत नाही. अभिमानी राजांना सज्जन राजे म्हणाले, का रे लेका, उठून उभा राहिला तो मुलीचा बाप आहे. मंडपही त्याचाच आहे, मुलगी त्याचीच आहे, आणि तो स्वतः उभा राहून म्हणतो की आपल्या आपल्या घरी जा, मंडपात थांबू नका. काही लाज आहे का नाही आपल्याला? अभिमानी राजे म्हणले, आता थांबण्यात एक फायदा आहे. आता काय फायदा आहे? नाही, आपल्यानं धनुष्य नाही उचललं, अयोध्येचे पोरं उचलतील का? समजा
त्यांच्याने नाही उचलत, जनक आपली जानकी कुवारी ठेवणार आहे का? मग जनक राजे साधू संताला म्हणतील काय करावं? साधू संत म्हणतील आता हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार द्या, हत्ती फिरवा, ज्याच्या गळ्यात हार घातला त्याला मुलगी देऊन टाका. असा जर निर्णय झाला, हत्ती हार घेऊन फिरला, योगायोग जर नंबर आपलाच लागला तर घरी जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा बसू 20 मिनिट. म्हणून बसले त्यांना. रामेश्वरजी हा अपमान सर्वाडी सहन केला. तुलसी जी कहते शेष का अवतार दुनिया का आधार, सुमित्रा का बेटा 15 साल का लखन खड़ा हो गया और खड़े होकर के बोला जनक कहीं जनक से अनुचित वाणी, अनुचित वाणी विद्यमान रघुकुल मन जानी, जो तुम्हारे अनुशासन पाओ, कंग कहीं ब्रह्मांड उठाओ, तुम्हारे अनुशासन पाओ, कंग कहीं ब्रह्मांड उठाओ. लखन सगोग बदन सब बोले, तुम गान वही बोले, लखन सगोग बदन सब बोले, डगमगारी वही दिग्गज बोले, कन लोग सब भूप जरा, यही हर सजद कसक जाने, कन लोग सब भूप जराने, यही लखन सगोग बदन सब बोले, डगमगारी वही दिग्गज बोले, लखन सगोग बदन सब बोले, डगमगारी वही दिग्गज बोले. जनक 15 साल का लखन खड़ा हो, आप चाहे तो पूरी मिथिला नगरी उठा के समंदर में फेंक देता हूं, इतनी ताकत रघुवंश में है. मेरे बड़े भैया रामचंद्र यहां विराजमान है और आप ऐसी बात करें कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर. सगळीकडे शांतता पसरली. पण लक्ष्मणाच्या लक्षात आलं माझ्या बापाच्या वयाचे आहे राजे जनक. मी रागात एकेरी भाषेत जनक म्हटलं. उठताना दादाची रामाची परवानगी न घेता उठलो. माझा भाऊ रागावला तर नसेल. ब्राह्मण काका रामाकडे बघितलं. राम हसत होता. आणि एक लक्षात ठेवा, रागातल्या माणसाला कोणी हसलं ना अण्णा ते कमी नाही होत, डबल भडक. तसं झालं लक्ष्मणरावचं. बोले भैया आप भी उठते नहीं, मुझे भी आग करने मुस्कुरा रहे हो, मैं क्रोध के मारे लाल हो गया हूं. रामचंद्र बोले लखन सच है, तू क्रोध के मारे लाल हो गया ना, सूरज तब निकलता है पहले लाली होती. पूर्व दिशा तांबडी झाल्याशिवाय सूर्याचा उदय होत नसतो लक्ष्मणा. आता लोकांना कळालं लक्ष्मण रूपी पूर्व दिशा तांबडी झाली, राम रूपी सूर्याचा उदय होणार. सच कहूं लखन, जब बाबा बोले ना कोई क्षत्रिय बचाने भूमन, सबसे गुस्सा मुझे आया था, लेकिन करे क्या, विश्वामित्र जी बैठे, उनके इजाजत के बगैर उठना मर्यादा का उल्लंघन है. इशारा विश्वामित्र जी को था. विश्वामित्र जी समझ गए मेरा राम इजाजत मांग रहा. विश्वामित्र बोल उठे. रामेश्वर जी धनुष्य भंग झाल्यावर जय जयकार झाला. पण लक्ष्मणराव अण्णा स्टेजवरून उतरला नाही, उडी टाकली. एका उडीत पहिला सासरा गाठला. सासऱ्यानं खाली मान घातली जनकानं आणि लक्ष्मणानं छाती काढली. शेठजी ए पागल बुड्ढे, दोपहर के 2 बजे से बकवास कर रहा था, क्षत्रिय बचा नहीं, क्षत्रिय बचा नहीं, क्षत्रिय बचा नहीं. देखा मेरे भाई को 2 टुकड़े कर डाले, टुकड़े. दुसरा आहे तो मुझे तो तोड के बताता. पार शर्मिंदा झाले सासरे. पुन्हा लक्ष्मणराव स्टेजवर आले. आता सीतामाई धवल फुलाची माला घेऊन रामप्रभू पर्यंत आल्या. इथून चित्र दिसेल तुम्हाला. रामप्रभूच्या गळ्यापर्यंत सीतामाईचा हात पुरत नाही रामेश्वरजी, आणि रामचंद्र प्रभू जो वाकत नाही जास्त, किंचित वाकले. आताचा नवरदेव असता तर कितीकच वाकला असायला, काय देणं घेणं. पण प्रभूवर जबाबदारी आहे की नाही. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाहा सहित प्रमाणम कुरुते लोक तदनुवर्तते. येथे वडील जय जय करीती तया नाव धर्म ठेविती मग ये अनुष्ठिती. सामान्य सकळ मोठ्यावर जबाबदारी असते. प्रभूला वाटलं आपण जर वाकलो तर 2023 पर्यंत ही पद्धत होऊन बसेल. ब्राह्मण काकाही लग्नात सांगतील आता नवरदेवाने नवरीच्या पाया पडावं. हा ना,
यार अनुष्ठिती सामान्य सकळ प्रभूला जबाबदारी आहे. प्रभू आता हे नीट आहे का? मनोमन संवाद चालला. सीतामाईच्या हातात फुलाची माळ, प्रभूजी किंचित वाकलेले उभे, हात गळ्यापर्यंत पुरत नाही, प्रभू जास्त वाकत नाही. आता दोघाचा मनोमन संवाद चालला. मनोमन, अब क्यों देर लगा रही जानकी, माला पहनो ना. सीता माँ मनोमन जवाब देती, आपने तो तोड़ने को देर लगाई थी भगवान, ये तो जोड़ने की बात है जी. तोड़ना जल्दी होता है, जोड़ना उल्टना जल्दी नहीं होता. अब मैं भी देर लगा रही, हिसाब बराबर हो रहा, खड़े रहो. अरे जानकी, मैं तुम्हारे सामने सर झुका के खड़ा हूँ और पूरे पुरुष मेरी तरफ सीना निकाल करके देख रहे, करके देर लगा रही भगवान. क्यों? दुनिया को बताना है कि देखो रे, आप लोगों ने धनुष को हिलाया भी नहीं तो भी सीना निकाल के बैठे हो. मेरे भगवान ने 2 टुकड़े कर डाले तो भी सर झुका करके खड़े हैं. इतने विनम्र मेरे भगवान है, करके देर लगा रही. वो तो ठीक है, लेकिन तू महिला, मैं पुरुष, महिला के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुका कर खड़ा रहना शोभा नहीं देता. बोले पुरुष तो ज्ञान होता है और महिला भक्ति, और भक्ति के आगे ज्ञान नम्र ही होता है. वैसे ही खडे रहो. आता काय करा अण्णा. मग लक्ष्मणाकडे पाहिलं रामानं. स्टेजवरच्या लक्ष्मणानं मान हलवली अशी ब्राह्मण काका 2-3 वेळा. विश्वामित्राचं लक्ष गेलं. लखन बात क्या है, तुम्हारे भाई तुम्हारे तरफ देख रहे, तुम मुंड हिला रहा. गुरुदेव ये शादी का काम है ना, हाँ इसमें इशारे बहुत आते हैं, बुढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए. ठीक है, इशारा है, कौन सी बात का इशारा? मेरा राम भैया इशारे से बोल रहा कि लखन तो शेष का अवतार है, पृथ्वी उठाने वाला, तो जिधर जान के खड़ी उधर की पृथ्वी उठाओ तो सीताई ऊंचाई बढ़ेगी, तो माला पहनना आसान हो जाएगा. तूने क्या कहा? मैंने कहा भैया मैं शेष का अवतार हूँ, पृथ्वी उठाने वाला हूँ, लेकिन आधी थोड़ी उठाऊंगा, पूरी उठाऊंगा, अंतर उतना ही बना रहेगा, करके काम नहीं बन सकता. इस बात का था इशारा. हाँ तो काम कब बनेगा? अब मुझे आदेश दो. जाओ लखन. लक्ष्मणाला सवय होती गिरी गुरुजी दंडवत घालायची, आणि प्रभूला सवय होती आशीर्वाद द्यायची. सवय माहिती आहे ना, ज्याची जी सवय असते शेठजी, तसं लक्ष्मणाला सवय दंडवत घालायची आणि प्रभूला सवय आशीर्वाद द्यायची. जसे लक्ष्मणजी खाली उतरले, साष्टांग दंडवत घातला, प्रभूनं आशीर्वाद द्यायसाठी प्रभू खाली वाकले. आईसाहेबाच्या हातात हार तयार होता, लगेच गळ्यात घातला. जमला ना आता? हा वा वा, काही हरकत नाही टाळ्या वाजवायला, काही हरकत नाही. रामेश्वरजी, महिलांचा आदर्श धरणी आहे, पुरुषाचा आदर्श आकाश आहे. कारण महिलांना काही सुचत नाही शेठजी, खाली मान घालून विचार करतात. पुरुषांना आठवत नाही ते वर पाहतात. सहज आहे, नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे. हे काही सरकारचे नियम नाही. महिलांना काय आठवत नसल्यास खाली पाहावे, पुरुषांनी वर बघावे, असे सरकारचे कायदे आहे. नैसर्गिक आहे. अरे रामेश्वरजी, म्हातारपणात मान हालते का नाही? पुरुषाची हालते आणि महिलांची हालते, बरं का बांगड्याची. पण पुरुषाची मान हालते ती आडवी, महिलांची सरळ. माझं जर खोटं असेल तर आजचं रामायण संपल्यावर उद्या दुपारच्या 2 पर्यंत काही काम आहे का तुम्हाला? या ना माना बघून. याचं कारण आहे, तिला जन्मभर आना म्हणायची सवय झालेली असते. गोडे तेला, नांडरा केला, नान गव्हाचं पीठ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तंबाखूची पुडी, या सवयीनं दिसलं म्हातारे अशीच आना आना. बरं ते आणून आणून वैतागून गेलं असते. हिनं असं केलं ब्राह्मण काका, अशी असं करते म्हातारं. आता नाही, आता नाही, आता नाही. बैलासारखा राबलो 60 वर्ष, अख्खा लातूर जिल्हा आणला तुझ्यासाठी, पाया पडतो पण आता सुखानं मरतो. आता नाही, आता नाही. हे आडवण ते सरळ. हा जसा फरक आहे तसं पुरुषांना काही आठवत नाही ते वर पाहत आहे, महिलांना सुचत नाही त्या खाली पाहतात. म्हणजे महिलांचा आदर्श धरणी आहे, पुरुषाचा आदर्श आकाश आहे. सीतेचं रामासोबत झालेलं लग्न धरणीचं आकाशासोबत जोडलेलं नातं आहे. हात वर करा. संत कृपेचं महत्त्व आपण आजच्या भागातून पाहिलं. भेटूयात पुढच्या भागात नव्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार. ज्या अभिमानी राजाने धनुष्य उचलल्या गेला नव्हता अण्णा, अभिमान दुखावला होता, त्या सगळ्या राजाने आपलं आपलं हत्यार हातात घेतलं
मंडपात उभे राहून आरडावरडा सुरू केला, पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, हम मर्द बैठे हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को, मारो पकड़ो मारो पकड़ो मारो। जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने।